पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू. परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही. पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे. ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणंभांडी करणारी, झाडूपोतना करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे. तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही. 100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा, महायुतीनं तो शब्द दिलेला आहे. 5 वर्षाचं सरकार आहे. माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय, आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ. बहीण योजनेबद्दल अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर तुम्ही आताच त्या क्लिपमध्ये पाहिलेलं आहे. आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी इथं दिलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये पहा. मला लगेच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळालेले आहेत. जर तुम्हाला 9 हप्ते मिळालेले असतील तर यस म्हणून पाठवायचं आहे. तर तुम्ही यस म्हणून इथे पाठवायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. सर्वांना या लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती होणार आहे. बंद होऊ देणार नाही, त्यांनी हे इथं छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याबद्दल सुद्धा अजित पवार यांनी इथं माहिती इथं दिलेली आहे. तर पहा, आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. तसेच लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केलेली नाही. पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असंही अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बंद केलेली नाही. तसेच वीज माफीची ही योजना आम्ही बंद केलेली नाही. म्हणजेच लाडकी बहीण योजना ही आपले 5 वर्ष कोणीही बंद करू शकत नाही, असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण ही योजना बंद होऊ देणार नाही, असं अजित पवार यांनी इथं छाती ठोकपणे इथं सांगितलेलं आहे. आणि ही आपल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे. तर पहा, नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. लाडक्या बहिणी आणि वीज माफीची जी योजना आहे ती आम्ही बंद केलेली नाही. पुढची 5 वर्ष लाडकी बहीण योजना देखील बंद करणार नाही, असंही त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, माझी थोडी तारांबळ होते, पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा देखील निर्णय मी योग्य वेळ आल्यावर घेणार आहे, असं अजित पवार यांनी इथं उघडपणे सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण आपल्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार, हे इथं याबद्दल आपल्या सरकारचा सकारात्मक निर्णय इथं झालेला दिसत आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला लवकरच 2100 रुपये मिळतील अशी माहिती इथं समोर येताना दिसते. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी असणार आहे. कारण लाडक्या बहिणीला जे 1500 रुपये मिळणार होते त्यामध्ये आता एकूण 600 रुपयांची वाढ होऊन ती रक्कम आता 2100 रुपये इतकी होणार आहे. तर पहा, लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. लाडक्या बहिणीला आतापर्यंत एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत. तर पहा, 1500 रुपयाचे एकूण 9 हप्ते म्हणजेच लाडक्या बहिणीला हे 13,500 रुपये इथं आत्तापर्यंत मिळालेले आहेत. आणि लाडक्या बहिणीला आता ह्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा, 10व्या हप्त्याची वाट आपल्या लाडक्या बहिणी पाहत आहेत.
तर मला तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहत आहात का? पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार असा सूर विरोधकांकडून उमटत आहे. म्हणजेच लाडक्या बहीण योजनेबद्दल सर्व नेते, सर्व विरोधक अफवा पसरत आहेत. परंतु ह्या सर्व खोट्या अफवा आहेत, याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही. लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असं सातत्याने सत्ताधारी नेते आपले ठणकावून सांगत आहेत. लाडकी बहीण योजना ही कोणाचाच बाप बंद करू शकत नाही असं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं होतं. 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. लाडकी बहिणींना लवकरच 2100 रुपये आपण देऊ असं देखील आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणी आपल्या सर्व 1500 रुपयावरून 2100 रुपये हप्ता कधी होईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की 2100 रुपयाची जी घोषणा आहे ती आपलं सरकार कधी करत आहे. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही 2100 रुपयाची वाट पाहत आहात का? जर पाहत असाल तर येस म्हणून तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि सर्व महिलांचा प्रतिसाद पाहून लवकरच आपलं सरकार आपल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची घोषणा देखील इथं करू शकतं. त्यामुळे सर्वांनी कमेंट इथं करायची आहे. पहा, अशातच लाडकी बहीण योजना 5 वर्ष तरी बंद होणार नाही असं छाती ठोकपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं म्हटलेलं सुद्धा आहे. लाडक्या बहिणीला कोणत्या महिन्यात किती लाभ देतोय? तर पहा, ऑगस्ट मध्ये पहिल्या हप्त्यात 1,59,00,000 लाडक्या बहिणींना आपण इथं लाभ दिलेला आहे. म्हणजेच हा पहिला हप्ता आहे जो की 1,59,00,000 लाडक्या बहिणीला इथं आपण वाटप केलेला आहे. तसेच पहा, सप्टेंबरमध्ये 2,20,00,000 पेक्षा जास्त महिलांना आपण हा हप्ता वाटप केलेला आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये 2,33,00,000 महिलांना आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 2,45,00,000 महिलांना इथं लाभ वितरित केलेला आहे. लाभाची जी संख्या आहे ती इथं वाढताना आपल्याला दिसत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आपण जास्त लाडक्या बहिणी इथं पात्र करत आहोत आणि त्यांना लाभ इथं वितरित करत आहोत असं आपले महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसेच पहा, लाडक्या बहिणींना 8 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण 3,000 रुपये देखील आपण इथं वितरित केलेले आहेत. तर 2,52,00,000 महिलांना हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो 8वा आणि 9वा हप्ता आहे तो सोबतच वितरित केलेला आहे. देखील तुम्ही पाहू शकता 2,52,00,000 महिलांना फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे, जो 8वा आणि 9वा हप्ता आहे, तो काही महिलांना सोबतच आलेला आहे आणि काही महिलांना 1,500 रुपये प्रमाणे असं 2 ते 3 दिवसाच्या गॅपमध्ये 2 हप्ते आलेले आहेत. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला हे 3,000 रुपये मिळाले का 1,500 असे एकूण 2 वेळेस तुम्हाला रक्कम मिळाली, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. लाडक्या बहिणींसाठी आपण कधीही दुजाभाव करत नाही. लाडकी बहीण योजना ही आपल्या सर्वांसाठी आहे असं आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in तुम्ही ह्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर ना तुम्ही खातेदार लॉगिन मध्ये तुमचा ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर ना तुम्ही ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये एंटर होताल, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये जाताल त्यावेळेस तुम्ही इथे 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या अकाउंटची, तुम्हाला तुमच्या खात्याची पूर्ण माहिती इथे तुमच्या समोर दिसणार आहे. जिथे तुम्हाला आता तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं बँकेचं नाव, ज्या बँकेमध्ये तुमचे हे पैसे जमा होत आहेत, आतापर्यंत तुम्हाला एकूण किती पैसे जमा झालेत ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. तर पहा, ह्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत 13,500 रुपये म्हणजेच एकूण 9 हप्ते या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहेत. पहा, प्रत्येक महिन्याचा लाभ आणि प्रत्येक महिन्याची तारीख इथं तुम्ही पाहू शकता. तर 7/3/2025 रोजी या लाडक्या बहिणीला एकूण 3,000 रुपये जो 8वा आणि 9वा हप्ता आहे तो इथं त्यांना इथं पेड झालेला आहे, त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. तसेच पहा, 25/1/2025 रोजी हा 7वा हप्ता 1,500 रुपयाचा हा एक हप्ता इथं लाडक्या बहिणीला हा जमा झालेला आहे. तर अशा प्रकारे इथं सर्व लाभाची रक्कम आणि इथं कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात हा लाभ त्यांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे त्याच्या इथं तारखा तुम्हाला दिसत आहेत. जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला किती पैसे आतापर्यंत मिळाले हे देखील तुम्हाला इथं समजून जाणार आहे. तर पहा, मला आता तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळालेले आहेत, तुम्हाला एकूण किती रक्कम मिळालेली आहे.
पहा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचे आहेत, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. सर्वांना